माणसांचं दरडोई उत्पन्न गुजरातचं आपल्यापेक्षा जास्त आहे। याचा अर्थ गुजरातमध्ये श्रीमंत माणसं आहेत आपल्यापेक्षा, आणि महाराष्ट्रात जी दरडोई उत्पन्नाची मर्यादा आहे ती आमची घसरलेली आहे। म्हणजे गुजरातने आम्हाला ओव्हरटेक केलं। आज भारतामध्ये 13वा नंबर आहे आपल्या महाराष्ट्राचा, 11वा नंबर आहे आपल्या महाराष्ट्राचा। म्हणजे 10 राज्य दरडोई उत्पन्नात आपल्यापेक्षा वर आहेत। हे दोन मुद्दे बघितले तर कसं महाराष्ट्राला गुजरातचं मांडलिकत्व घेण्याची वेळ आली किंवा गुजरातच्या दावणीला यांनी महाराष्ट्र कसा बांधून ठेवला हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या। आज जर आपल्या ग्रामीण भागात शहरामध्ये बेकारी असेल तर ती भारतीय जनता पक्षाच्या या धोरणामुळे आहे। आणि आमचं महाराष्ट्राचं हे त्रिकूट, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, तिकडं काही गेलं तर तोंडातनं ब्र काढत नाहीत, बोलतच नाहीत। गुजरातमध्ये गेलं तर त्याला थांबवायलाही जात नाहीत। नाही जाना, हमारे महाराष्ट्र में आम्ही जास्त सवलती देतो, काहीतरी बोलतील, त्याला फोनही करत नाहीत। तिकडं फोन आला अमित भाईंचा, इकडे हे गपगार, एवढे घाबरतात त्यांना की काय विचारू नका। आणि म्हणून महाराष्ट्रात हे त्रिकूट सत्तेवर ठेवणं हे महाराष्ट्राच्या अधोगतीला आणखीन निमंत्रण देण्यासारखं आहे। त्यामुळे सत्तेत असणारे हे त्रिकूट घालवण्यासाठी अभिजित पाटलांना महाराष्ट्राच्या विधानसभेत एक आमदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी तुमची माझी आहे। 2 पक्ष फोडले, शिवसेना फोडली आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पण फोडला। तुम्ही आज लोकसत्ता वाचलाय की नाही मला माहित नाही, मी वाचत होतो। भुजबळ साहेबांनी कुठेतरी मुलाखत दिलेली आहे आणि ती आली आहे। भुजबळ साहेबांच्या लिहिलेलं आहे, छापलेलं आहे, त्यांनी ते तसं म्हटलं असेल, कारण त्याशिवाय लोकसत्ता सारखं वर्तमानपत्र कसं छापेल। ते म्हणतात मी ओबीसी असल्यामुळे मला फार त्रास दिला या लोकांनी, ईडी सीबीआय वगैरे यांनी, मी ओबीसी असल्यामुळे मला त्रास दिला। आणि दुसरं ते असं म्हणतात की हे सगळे एवढे केसेस प्रत्येकाच्या मागे, ह्याला ते वाचा तुम्ही, याला नोटीस, ह्याची चौकशी सुरू झाली, ह्याची चौकशी सुरू झाली, आता परत तुरुंगात जायचं, हे सगळं बघितल्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तिकडे जायचं। याचा अर्थ असा की हे तिकडे गेले ते तत्वाने नाही गेले, हे घाबरून गेलेले आहेत, शरणागती यांनी पत्करलेली आहे। महाराष्ट्राचा स्वाभिमान बाजूला ठेवून यांनी त्यांच्या गोटात जाऊन हात बांधून त्यांची माफी मागितली असेल आणि मग त्यांना मंत्रिमंडळात घेण्याची व्यवस्था झालेली आहे, असं भुजबळ साहेबांच्या म्हणण्यावरून दिसते। माझं काय त्याच्यावर म्हणणं नाही। 70,000 कोटीचा घोटाळा केला अजितदादांनी मध्ये सांगितलं आमच्या तासगावला आलेले त्यावेळी की त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यामुळे माझं फार नुकसान झालं। माझं फार नुकसान झालं। आरोप कुणी केला 70,000 कोटीचा? त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने। देवेंद्र फडणवीस आणि आमचे विनोद तावडे बैलगाडीवर पुरावे घेऊन आले आणि त्यांनी बैलगाडीचे पुरावे दिले। तुम्हाला काय झालं? अंगात आलं बिलं नाही ना? तसा आवाज तसा वाटला म्हणून। आणि म्हणून चौकशी सुरू झाली। आराराबांनी सही केली। अजितदादांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी मला बोलवलं एक दिवस आणि दाखवली फाईल उघडून, हे बघा आराराबांनी तुमच्या सही केली। पण दुसरा महत्वाचा मुद्दा काय, त्याच्या खाली सही कुणाची होती? देवेंद्र फडणवीसांची होती, पृथ्वीराज चव्हाणांची नव्हती। ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना बोलवलं जातं, त्यांना दाखवलं जातं, बघा तुमच्या विरोधी आराराबांनी सही केलेली आहे आणि त्याच्या खाली ह्यांची सही असते, हा विषय बाजूला राहतो।
आज 2014 सालापासून आजपर्यंत या सगळ्या भीत्या दाखवत अजितदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पूर्ण नेमस्त करून नमवण्याचं काम हे झालं आणि प्रत्येक वेळेला ते तिकडं जायचं म्हणत होते. त्याच्या मागं हे कारण होतं. हे महाराष्ट्राला आज त्या निमित्तानं कळलं पाहिजे असं माझं मत आहे. आज ते असं म्हणतात की आमचं शाहू फुले आंबेडकरांचाच आमचा विचार आहे. अरे पण ते भारतीय जनता पक्ष स्वीकारत नाही ना तुमचा विचार. भारतीय जनता पक्ष म्हणत नाहीये शाहू फुले आंबेडकर हा आमचा विचार आहे. घोटाळ्याचा आरोप झाल्यावर सगळे आमच्याकडून तिकडे गेले, सगळे मंत्री झाले, काही माझी तक्रार नाही. पण नवाब मलिकांच्यावर काय आरोप झाले माहिती आहे तुम्हाला? ईडी वगैरे तर ठीक आहे, पण देशद्रोहाचा गुन्हा नवाब मलिकांच्यावर एनआयएच्या मार्फत नोंदवण्यात आला. देशद्रोहाचा गुन्हा ज्यावेळी नोंदवला जातो त्यावेळी त्याची माहिती देण्याचं काम भाजपचे हे सगळे नेते सतत करत होते. काल परवा अजितदादांच्या पक्षाची यादी जाहीर झाली. भारतीय जनता पक्षाने नवाब मलिक यांची उमेदवारी मान्य केली. जर नवाब मलिक देशद्रोही असतील तर नवाब मलिकांची उमेदवारी तुमच्या पॅनेलमध्ये तुम्ही कशी मान्य केली याचा खुलासा भारतीय जनता पक्षाने केला पाहिजे. बरं, एकावर एक फ्री 2 स्कीमच आहे. नवाब मलिकांनाही उमेदवारी आणि त्यांच्या कन्येलाही उमेदवारी शेजारच्या मतदारसंघातून. याचा अर्थ नवाब मलिकांच्यावर तुम्ही जे आरोप करत होता ते खोटे आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. तुम्हाला नवाब मलिकांच्या पॅनलमध्ये त्यांना घ्यायचं असेल, आमची काही तक्रार नाही. पण नवाब मलिकांच्यावर आरोप तुम्ही केले. तुम्ही नवाब मलिकांना बदनाम केलं, तुम्ही नवाब मलिकांना तुरुंगात टाकलं, तुम्ही नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला. नवाब मलिकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा तुम्ही लावला. पहाटे तुमचे अधिकारी गेले, नवाब मलिकांना अरेस्ट केलं. हे सगळं जे झालं ते तुम्ही केलं आणि आज त्याच नवाब मलिकांना तुमच्या पॅनलमध्ये उद्या मंत्रिमंडळ तुमचं झालंच चुकून, होणार नाहीये पण झालंच चुकून, तर ह्याला घेण्याची पण व्यवस्था करतील. मी तुम्हाला हे काय सांगतोय तर यांची वागण्याची जी पद्धत आहे ती जनतेला गृहीत धरून जनतेला मूर्ख समजून यांची पावलं टाकण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक एकनाथ शिंदेचा पक्ष फुटला त्यावेळी झालेली आहे आणि अजितदादांना त्या तिकडं पलीकडे घेऊन जाताना देखील जनतेची फसवणूक करण्याचा उद्योग ज्यांनी केला त्यांना महाराष्ट्रात प्रायश्चित्त देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे.